निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। हॅलो हॅलो चेक हॅलो चेक कॉर्डलेस बंद केला तर चालेल, कॉर्डलेस बंद कर। हॅलो हॅलो चेक। चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। पहिल्या सामनाच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला फ्रेंडशिप 11 बहुपाडा आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान चांदप या दोन टीम मध्ये ही लढत असणार आहे। हॅलो थोडा नॉर्मल आवाज कमी करणं वायरचा। RD 11 चांदप हा संघ टॉस जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे। त्याच्यावरती अंमलबजावणी चालू आहे आणि आता पहिल्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होणार आहे। आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड वर्सेस एरंजाड आयोजित जय हनुमान चषक 20-25 चे 8वं पर्व आहे। 5 षटकांची मॅच ज्यामध्ये 2 पॉवर प्ले आणि उर्वरित 3 षटक तुम्हाला अगदी समांतर पाहायला मिळणार आहेत। चला पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट। भरपूर सारा शुभेच्छा आयोजकांच्या वतीने RD 11 चांदप आणि फ्रेंडशिप मोहपाडा संघाला। मॅच ऑन व्हेरी फर्स्ट बॉल। ओ पहिलाच बॉल यावेळेस बॅटची कडा गली पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय। सकाळचं सत्र आहे, थोडासा ड्यू फॅक्टर आपण पाहिलेला आहे आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी थोडी मॅच उशिरा आपण चालू केलेली आहे। तत्पूर्वी या ठिकाणी बलतील पहिल्या बॉलवरती 4 धावा। दत्ता कडव यांचे या ठिकाणी आगमन झालेले आणि रुई ऑप्टिशियनचे सर्व शंकर विशे आपले मनपूर्वक स्वागत। 4 धाबा धावफलकामध्ये आपण पाहतो। सुरुवात चौकाराने करण्यात आलेली आहे। फ्रेंडशिप मोहपाडा या संघाची आपण पाहतोय। सलामीची जोडी स्ट्राइक एंडला किशोर मेहर आणि नॉन स्ट्राइक एंडला प्रसाद मात्रे। गोलंदाज विवेक। हो बॅटची कडा फलंदाज ठिकाणी होईल बा धक्का पहिला लागेल। टीम फ्रेंडशिप मोहपाडा संघाला चौकारानंतर लगेचच क्विक रिप्लाय देण्यात आलेला आहे। फलंदाज ठिकाणी बाद होईल, धक्का पहिला लागेल तो म्हणजे मोहपाडा संघाला। धन्यवाद डीजे। आणि मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। त्यामध्ये एक पहिला चौकार, त्यानंतर एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे, ती किशोर मेहरची। आवाज थोडा कमी करना। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि या पहिल्या षटकातील विवेकचा
हा पुढचा बॉल. ओ यावेळेस यॉर्क लाईनचा चेंडू, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती जणू काही बॅटची कडा लागल्यानंतर चौकार आला, गली पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु त्यानंतर काय कमबॅक केले गोलंदाज विवेकने. महत्वाची विकेट किशोर बहेरला बाद केला आणि त्यानंतर लगेचच आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिर 4 या अंकावरती. विकी भालेराव न्यू बॅटर. ओ शॉट ऑफ लेन, शॉट ऑफ गुड लेंथ आणि अगदी आपण पाहतो अप्रतिम दर्जाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा अचूक नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये विवेक भोईरच्या. यावर्षी आपण पाहिलं तर याही संघाने जबरदस्त कामगिरी केली. RD11 चांदप संघ त्यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला येत असते आणि याही वर्षी एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. त्रिफळाची विवेक भोईर प्रचंड वेगवान चेंडू टाकलेला आणि सरळ जाऊन यष्टनवरती आदळलाय. 1 मोर विकेट डाऊन. विकी भालेरावला देखील स्वास्थ्यामध्ये माघारी परतावा लागणार आहे. धक्का दुसरा लागेल मोहपाडा संघाला. फलंदाज बाद. चौकार आल्यानंतर सुरुवात आपल्याला चांगली पाहायला मिळाली मोहपाडा संघाची, परंतु त्यानंतर थोडीशी दयनीय अवस्था सध्या तरी धावफलकामध्ये आपण पाहतोय. सर्वान बाटार मैदानाच्या आतमध्ये शंतनू धावत संख्या धावफलकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 4 धावा आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यात त्यांच्या समवेत आज मॉर्निंग सेशन मध्ये जयास फार्मचे ओनर अक्षय वासुदेव भोईर हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. त्यांचे विशेष सहकार्य नेहमी लाभतं या ठिकाणी या स्पर्धेला आणि त्यांचे आपण मनापासून स्वागत करू. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज विवेक भोईरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर षटकार आल्यानंतर कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाही आहे, परंतु या गोलंदाजाने देखील तसेच कामगिरी केली आहे. त्या अप्रतिम चेंडू त्याने हाताळलेत. 2 विकेट्स त्याला मिळालेत या षटकामध्ये. सध्या सेल्फ कॉन्फिडन्स त्याचा थोडासा उंचावलेला आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. षटकातील शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. 5 षटकांचे मॅच आजचा अंतिम दिवस. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम ₹50,000. आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान चषक. सन्माननीय हेमंत दादा गजानन चतुरे यांच्या वतीनं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय समीरजी मेहर आणि पंकजी लक्ष्मण मेहर यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक एरंजाड गावचे विद्यमान शाखा प्रमुख सन्माननीय मयूरजी सुरेश मेहर यांच्या वतीने देण्यात आलं. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय त्या महाकाली स्टीलचे सर्व ओनर सुनीलजी आहुजा यांच्या वतीने देण्यात आलं. त्यांचे मनपूर्वक विशेष आभार. अगदी या स्पर्धेसाठी आपण पाहतो बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स शूज या ठिकाणी देण्यात आलेले ते अल्पेशजी राणे त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली ते आमचे करणजी बोराडे यांचे मनपूर्वक या ठिकाणी आपण धन्यवाद देऊ. आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी आपलं मोलाचं विशेष सहकार्य केलेलं आहे खास करून अरुणजी मुसळे यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करू. ज्यांच्या वतीनं आपल्याला या क्रीडांगणाची उपलब्धी मिळालेली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती जयेश ओ
पहिला बॉल लाईन चांगले पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिले तर दुसरं प्रगती पथावरती आणि पहिला चेंडू जयेशचा या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रतिमा सुंदर गोलंदाजी अगोदर विवेकने केली. बॅटची आतली कडा अगदी आपण पाहतो ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉर्ट मिड विकेटला हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक सिंगल मिळेल. संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल. दरम्यान आज कल्याण डोंबिवली विभागातील नेतविली गावचा एक जबरदस्त आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. प्रथमेश ठाकूर या दरम्यान पाहावं लागेल. शॉट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा गुड लेंथ वरून हा चेंडू थोडासा टेक ऑफ झाला. हलकासा अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो, तोपर्यंत डॉट बॉल. धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त केवळ 7 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. हो, यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. शतरक्षक वेगाने आलेत चेंडूवरती आणि मुकेशला तुम्ही पाहतायत चांगली फिल्डिंग या ठिकाणी करण्यात आलेली. मुकेशच्या माध्यमातून मयूर पिसेकर यांचं क्रीडांगण तुम्ही पाहिलं असेल. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये याच मुकेशने लगातार 3 षटकार खेचले होते आणि आपल्या संघाला त्या ठिकाणी विजय प्रस्थापित करून दिला होता. फुलटॉस बॉल यावेळेस ऑन साइडला. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला शंतनूच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार चौकार. आज कॉमेंट बॉक्स मध्ये प्रथमेश ठाकूर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सुरुवातीला पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहतोय मनीषजी बगळे यांचा आवाज तुम्ही ऐकला. 2 दिवस राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि आज अंतिम दिवसामध्ये प्रथमेश ठाकूर मॅन फ्रॉम नेतिवली यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतो अलॉंग द कार्पेट बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये चालला. मुकेश चेंडूला उचलतील, फेकतील. या दरम्यान 2 धावा आणि इथे घडलं काय ऍक्च्युली अगदी आपण पाहतोय बेसफिल्ड पाहायला मिळते. कलेक्शन चुकीचं या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याचा या ठिकाणी परिणाम आपल्याला या बॅच वरती पाहायला मिळतोय. खरं तर ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी या 4 धावा पंच दर्शवतात. नो बॉल. अंपायर सिग्नल. योगीराज महाराज बुटेरे मुख्य पंचाच्या भूमिकेत 2 पंच चर्चा करतील. लक्षात घ्या, आज जरा आमच्या ऑफिशियलला काही डाऊट असेल अंपायर्सला तरच रिव्ह्यू मिळेल, अन्यथा कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू मिळणार नाहीये याची दक्षता घ्या. कारण आयोजकांनी 4 दिवसामध्ये हा निर्णय आपल्याला पाहायला मिळणार आहे. या आपण तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेणार आहोत. दत्ता कडव,
ऑन फील्ड अंपायर डिसिजन नो बॉल. दो प्लस 4 म्हणजे 4 एकंदरीत मिळतील 5. फ्री या बॉलवरती असणार आहे. हो यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि एक धाव सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 धाबा या ठिकाणी सहजतेने एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. धावत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर 2 ने पुढे जाईल. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धाबांचा ओघ कमी पाहायला मिळाला. त्यानंतर आता प्रचंड वेगाने धावा वाढतायत आणि धावा येणं गरजेचं आहे कारण पहिल्या सत्रामध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला थोडंसं सोपं जाईल. याच पद्धतीने आपण पाहिलं तर कुठेतरी बॅटिंग करावे लागणार आहे. ती म्हणजे फ्रेंडशिप मोहोपाडा संघाला. किशोर बाद झाला त्यानंतर विकी भालेराव देखील स्वास्थ्यामध्ये माघारी परतला, परंतु आता जिम्मेदारी प्रसाद म्हात्रेला आणि शंतनू या 2 खेळाडूंना घ्यावी लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, या षटकामध्ये 13 आल्या. एकंदरीत 19 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतो. 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड आयोजित जय हनुमान चषक 20-25 हे शानदार पर्व आहे. दोन धावा या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. थोडस आपण करेक्शन या ठिकाणी जरूर करणार आहोत. पुन्हा एकदा विवेक भोईर बॉलिंग ट्रॅक वरती येतात, ज्याने पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळलं. इकॉनॉमिकल षटक ज्यांनी हाताळलं. 6 धावा खर्च गेला. तोच खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती या. हो या ठिकाणी आपण पाहतोय समोर राहिला चेंडू, बॅटला हलकासा स्पर्श झाला, समोर चेंडू घरंगळत राहिला, तोपर्यंत एक सिंगल धाव. तेवीस धावा धाव फलकामध्ये 23. पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 20 धावा होत्या. माफ करा. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर एक सिंगल आली आहे. विवेक भोईर राईट अमोर द विकेट. हो क्लीन बॉल. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होणार आहे. त्रिफलाची आपण पाहतोय. विवेकला मिळणारी तिसरी सफलता आणि मोहोपाडा एरनसाड संघाला लागणारा सुद्धा हा तिसरा धक्का. फलंदाज बाद. यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे गावदेवी आंबेशिव आणि पिंपलोली वाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की या मिड इनिंग मध्ये तुम्हाला टॉस साठी येणं गरजेचं आहे. लक्षात असू द्या आजचा शेवटचा दिवस आहे. या अगोदर 3 दिवसामध्ये जो संघ टॉस साठी लेट आलेला आहे त्या प्रत्येक संघाला 2 बॉलची पेनल्टी सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि जितका संघ उशिरा येईल तशी त्या पेनल्टी मध्ये वाढ होणार आहे हे लक्षात असू द्या. अनेक संघांना 3, 4, 2 अशा प्रत्येक बॉलची पेनल्टी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. काटेकोरपणे नियमांचं पालन या स्पर्धेमध्ये करण्यात आलेलं आहे हे लक्षात असू द्या. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. डॉट बॉल. सुरुवातीला पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी डॉट पाहायला मिळालेला आहे, जेणेकरून जेव्हा न्यू बॅटर आला अगदी आपण पाहतो लाईन ओळखली जाते आणि कुठेतरी या खेळपट्टीचा अंदाज लावण्यासाठी हे प्रयत्न सुद्धा केले जात आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अंपायर सिग्नल मॅक्सिमम पॉवरफुल बिग हिट षटका.
थँक्यू. आणि या षटकाराने संघाची धावत संख्या 29 धावा फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घरी बसल्या सर्व आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांना आनंद देणारी स्पर्धा. खरं तर आपण पाहिलं तर आजचा अंतिम आणि निर्णायक दिवस आहे. या निर्णायक दिवसामध्ये कोणता संघ या चषकावरती आपलं नाव कोरणार आहे याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर मिळेल. श्री गणेश कार्तिकी 11 कासगाव या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. काल आपण पाहिलं तर ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या संघाने बाजी मारले टॉप 4 मध्ये. सेकंड सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी ते देखील सज्ज आहेत. आणि आज 8 ग्रामीण संघातून एक संघ पुढे सरकणार आहे. त्याचं उत्तर आपल्याला जरूर संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळणार आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा संपलेला आहे. आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या फलकावरती 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर मुकेश येतात. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 29 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. आणि चौथ्या षटकाला लगेचच प्रारंभ झालेला आहे. अंपायर सिग्नल बाईट बॉल आउटसाइड दिला. एक्स्ट्रा हा चेंडू टाकण्यात आलेला आहे. आणि अतिरिक्त स्वरूपात 1 धाव या ठिकाणी जरूर मिळणार आहे. 30 धावा फलकावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. आणि स्ट्रायकिंगला प्रसाद मात्रे जो सलामीला आलाय. चांगला स्ट्रोक सजवण्यात आलाय. जागा बनवली आहे या फटक्यासाठी. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. पहिला चेंडू बाहेर आला. त्यानंतर चौकार. धावत संख्येला या ठिकाणी गती प्राप्त झालेली आहे. अगदी आपण पाहतो आता धावत संख्या जाऊन पोहोचली ती 34 अंकावरती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक यावेळेस लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक धावत आहेत तोपर्यंत या 2 धावा सहजतेने कंप्लीट सुद्धा होत आहेत. अगदी आपण पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेळ चांगलं संवाद या ठिकाणी दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळतं. तोपर्यंत 2 धावा सहजतेने एकवटल्या जात आहेत. टीमची टोटल पुढे सरकली आहे 36 धावा. 5 षटकांची मॅच. किमान 45-50 पेक्षा जास्त धावा या क्रीडानगरीमध्ये आपण होताना पाहिलेले आहेत. कालचा विचार केला तर तब्बल 83 धावांचा उच्चांक या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. या दरम्यान बॅटम पॅडच्या मधोमध हा चेंडू टाकण्यात आलेला आहे. संपर्क झाला नाहीये. संभ्रमात टाकलंय ते फलंदाज प्रसाद मात्रेला. आणि हा डॉट बॉल. 36 धावा आहेत. 3 विकेट्स गमावलेत. आणि चॉप करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव जरूर मिळेल. कारण जेव्हा फुलर लेनचे बॉल यॉर्क लाईनचे चेंडू असतात तेव्हा कोणत्याही फलंदाजाकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. आणि फक्त सिंगल डबलला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येत आहे. चांगली गोलंदाजी आहे. कमबॅक केले लगेच चौकार आल्यानंतर मुकेशने सुद्धा. स्टील 2 टू गो.
हो शॉट ऑफ लेन. पुन्हा एकदा आपण पाहतोय फक्त दिशा बदलली आहे, काटा बदलला आणि व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफस्टम. हा चेंडू पिचिंग झाला तोपर्यंत अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या धावफलकामध्ये ऍड होती. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस आणि संपर्क नाही आहे. सद्दी होती अगदी जर सरळ बाट निकालले असतं तर कुठेतरी धावा मिळू शकले असता. यानंतरची मॅच गावदेवी अंबेशिव आणि त्यांना फाईट करेल पिंपलोली वाडी हा संघ. आणि आता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार दणदणीत चौका. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि चौथ्या षटकामध्ये 13. एकंदरीत संघाची धावसंख्या 42, 42 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि यानंतर शेवटचा अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर पिंपलोली वाडी विनायकचा संघ इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी अंबेशिव या संघाच्या विरोधात. पाचवं षटक. ओ शेवटचं षटक आहे. गोलंदाज आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतात रवींद्र भोईर आणि आता इथे फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. आणखीन एक विकेटचं पतन. थँक्यू. 42 धावा धावफलकामध्ये 42 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. पहिलं सत्र आपण पाहतोय आणि पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला फ्रेंडशिप मोहोपाडा आणि त्यांच्या विरुद्ध RD11 चांदप. हो यावेळेस शॉट ऑफ लेन आक्रमण केले त्याच्यावरती समीर मेहर आपण पाहतोय. हा देखील फलंदाज होईल बाद. फ्री होम डिलिव्हरी झेल बादच्या रूपानं अजून एक विकेटचं पतन होईल. समीर मेहर बॅक टू द पॅव्हलियन. पहिले एक सांघिक यश मिळालं रवींद्र भोईर यांच्या गोलंदाजीमध्ये, त्यानंतर एक वैयक्तिक यश आणि आता या सत्रातील फक्त आणि फक्त केवळ 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 42 धावा आहेत धावफलकावरती. धावसंख्या आता स्थिरावलेली पाहायला मिळते. सकाळचं सत्र आपण पाहतोय थोडासा आपण लेट आहोत कारण ड्यू फॅक्टर आपण पाहिलेला आणि त्याच कारणास्तव आयोजकांनी 10 ते 15 मिनिटं हा सामना उशिरा चालू केलेला आहे. हे लक्षात असू द्या. प्रत्येक संघाला विनंती आहे, परंतु आपल्याला जो वेळ दिलेला आहे वेळापत्रकानुसार त्या वेळेलाच आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. हो या ठिकाणी आपण पाहतोय घडतंय काय. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर होता आणि
2 धावा घेतलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी हे प्रयत्न चालू होते आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. चव्वेचाळीस धावा झालेल्या आहेत. धावफलकावरती स्कोर कार्ड या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न करतात आमचे ऑफिशियल स्कोरर मयूरजी मेहर. गोलंदाज रवींद्र भोईर यांना तुम्ही पाहतायत. पडल्यानंतर आपण पाहतो चेंडूने लेग स्टिकला बीट केलंय. अगदी अर्थातच आपल्याला वाईट बॉल पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल. 45 धावा फलकामध्ये पहिले सत्र आहे. सत्रातील फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. हो आणखीन एक खराब चेंडू. दिशा बदलली आहे. दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाही. आपण सातत्याने हे नेहमी म्हणतो, परंतु मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी खराब टाकण्यात आलेले आहेत. वेग प्रचंड आहे, परंतु आता त्या वेगाला थोडंसं नियंत्रण करावं लागणार आहे. टप्पा नियंत्रणात आणावा लागणार आहे या षटकामध्ये गोलंदाज रवींद्र भोईरला. कारण स्लॉगवरचं षटक म्हटल्यानंतर हानामारीचं षटक असं या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम प्रत्येक बॅटरला करायचं असतं आणि त्याच अनुषंगाने हे प्रयत्न सुद्धा केले जातील. अर्ली बॅट स्विंग. संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. तोपर्यंत डॉट बॉल. धावा संख्या धावफलकामध्ये स्थिर तुम्ही पाहतायत 46 धावा झालेले. नेक्स्ट मॅच पिंपलोली वाडी संघाचे कॅप्टन आणि गावदेवी अंबेशिव याही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहायचंय. टॉस साठी आपण दोन्ही टीमला आमंत्रित करू. लगेचच या 2 बॉल नंतर आपण पुढच्या नवीन मॅचचा आपण टॉस सुद्धा करणार आहोत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल आणि संघाची धाबत संख्या 46. लास्ट बॉल. शेवटचा अंतिम बॉल या इनिंग आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग. हो यावेळी शॉर्ट ऑफ लेन त्याच्यावरती आक्रमण पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु या ठिकाणी एकच धाव मिळणार आहे. चांगली फिल्डिंग केली आहे. कदाचित आपण पाहतो त्या ठिकाणी थोडस वाईड असल्या कारणास्तव आपण त्याचं विश्लेषण करू शकणार नाही आहे, परंतु या ठिकाणी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे हे मात्र नक्की आहे. आणि फक्त एकच धाव खर्च करण्यात आली आहे. 47 धावा फलकावरती आहेत आणि 48 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे टीम RD11 चांदप संघासमोर. चला आपण टॉस करू. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन शंकर विषय यांना, रुई ऑप्टिशियनचे शंकरजी विषय या आपण आपल्या शुभास्ते टॉस करू. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण खाली या. टॉस या ठिकाणी केला जाईल. रुई ऑप्टिशियन चे सर्व आणि सिद्धिविनायक इनगाव संघाचे कॅप्टन शंकर विषय यांच्या शुभास्ते आपण टॉस करू. Pimpoli Wadi on the toss and elected to field first. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. खरं तर 47 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आले आणि 48 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेले. ते RD11 चांदप संघासमोर या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला ज्यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे ते आमचे अत्यंत जवळचे मित्र प्रथमेश ठाकूर यांना धन्यवाद.
नक्कीच साधप संघ आपली ओपनिंग पेअर देखील पाठवून द्या. प्रारंभी विनंती करू गणपती हे विद्या द्या सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती द्या आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख हरुणी अवघे देशांतर पाठवी हेरंबा, गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. 4 बेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती गणरायाला प्रथमतः वंदन करतो. अखंड हिंदुस्थानात सराध्य दैवत ज्या राजामुळे आज मंदिरावरती कळस आणि घरासमोर तुळस आहे, तर राजा शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. क्रिकेटच्या दमदार स्पर्धेमध्ये या गावाच्या ग्रावत देवते चरणी आपण नतमस्तक होऊयात. दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस आपण अभिवादन करूया आणि या दमदार स्पर्धेच्या शेवटच्या दिवसाला इथे आपण दरम्यान सुरुवात करतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळेल की आजच्या पूर्वार्धामध्ये 47 धाबा बनवल्या गेल्या आणि 48 धाबांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी ओपनिंग पेअर आरंभी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना, 48 धाबा तितक्या महागड्या नाही आहेत बॅटिंग टीमला, पण क्रिकेटचा खेळ बराचदा लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या बॉलपर्यंत जाताना आपण पाहिलात. भव्य क्रिकेटचा रणसंग्राम जय हनुमान क्रिकेट संघ एरनझाट बदलापूर आयोजित दमदार क्रिकेटची महास्पर्धा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणी यांच्या मान्यतेनुसार ही क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवत आहोत. सलग 4 दिवस चालणारा हा क्रिकेटचा थरार आणि आजचा चौथा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. 8 संघांचा लॉट कव्हर करून आपल्याला सेमीफायनल फायनल देखील खेळवायचे आहे. सो प्लीज थोडा वेळेबरोबर सहकार्य करत चला. जयेश आणि त्यासोबत नामदेव ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती आहे. 48चा करायचा पाठलाग. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आउटफील्डमध्ये 2 फिल्डर 30 सर्कलच्या आत शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन समोर फ्लाइंग स्लिप स्वीपर कव्हर इनफिल्डमध्ये आहे कव्हर आणि मिड ऑन साइडला पहिलाच बॉल हवाई यात्रा वेरी फर्स्ट बॉल स्वागत केलंय स्वैग से नहीं सिक्सर से स्वागत करेंगे. इट्स अ वेलकम सिक्सर. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाला सांगितलं वेलकम टू दी ग्राउंड. या स्पर्धेमध्ये स्वागत आहे सांगत असताना षटकार ठोकला गेला ठीक मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध तो सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. स्वागत केलंय षटकाराने. धावफलकाचा झालाय श्री गणेशच्या 6 धावा धावफलकावरती पाठलाग 48 करायचा. आता गरज 42 आहे. ऑन साइडला स्वीप करतोय फाईन लेग ऍक्शन मध्ये आलाय. सिंगल मिळेल. धावसंख्या 7. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मनीष बागले, राहुलजी चव्हाण सर आणि अगदी मॅडी सर अर्थातच बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान अध्यक्ष पहिल्या दिवसापासून जोडले गेलेत. जबरदस्त स्पर्धा एन्जॉय केली 3 दिवस. आता चौथा आणि अंतिम दिवस आहे. सामना क्रमांक 1 आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील पहिला सामना. नेक्स्ट मॅच टॉस देखील कंप्लीट झालाय. सो जो काही डिसिजन आपण घेतलाय त्याची लगेच अंमलबजावणी आपल्याला करायची. समोर खेळलाय फटका चांगला आहे. सरळ बॅटनं लॉफ केलाय. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट सिक्सर.
खरं तर कौतुक आहे की इतक्या उन्हात कोणताच डान्सिंग अंपायर खरं तर नृत्य आविष्कार दाखवत नाही, पण प्रथमतः मी पाहतोय की इतक्या कडक उन्हामध्ये देखील विष्णू सर त्याचा नृत्य आविष्कार दाखवतात आपल्याला. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण हो इथे बघा काय करतात, लेग बायस मला तर वाटतंय. येस, कारण डीके बघा आपण बऱ्याचदा पाहतो की इतक्या उन्हात कोणतेही पंच एक्स्ट्रा काही करताना बराचदा विचार करतात, बहुतांश वेळी करत देखील नाही, जरी त्यांच्याकडे ती कला असली तरी. पण इथे कौतुक आहे पंचांचं. डीके पॅनल, डॅशिंग डीके, हो 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 हो, उजवा पाय वाकवला आणि बॉलला पाठवला वाईसा बरोबरती. इट्स अ बिग 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 सिक्सर. नाव फक्त दिबा पाटलांचंच. डीके काय जबरदस्त वाटेल जेव्हा ते, काय फिलिंग असेल जेव्हा आपण प्रथमतः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं पाऊल ठेवू आणि कानावरती आवाज पडेल, वेलकम टू दी दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. भूमिपुत्रांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी खरं तर मोठी गोष्ट असेल, ज्या व्यक्तीनं स्वतःसाठी काही नाही कमवलं पण प्रत्येक आपल्या भूमिपुत्राला 12.5% त्या जमिनीचा भाव मिळवून दिला. दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांना विनम्र अभिवादन. या स्पर्धेच्या वतीनं ऑफसाईडला खेळला आहे, डीपमध्ये फिल्डर आहेत. जबरदस्त संगीत धीज ऑपरेटरचं कौतुक आहे. दरम्यान एक रन कंप्लीट केली गेली आहे. षटक क्रमांक पहिले ते संपुष्टात आला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. धावांची वसुली झाली चांगली 21. कोणत्याही प्रकारची विकेट इथे गमावली नाही आहे बॅटिंग करताना RD11 चांदप या टीमनं. 21. येस डीजे मिलावा. आणि पहिल्या ओव्हर मध्ये जे पॉवर प्लेचं षटक होतं त्याला कॅपिटलाइज केलं गेलं, मॅक्सिमाइज केलं गेलं. बॉल तयार. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचं दुसरं षटक, हे देखील युटिलाइज करायचं बॅटरला. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि हाफ ऑफ जॅक करताना पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. क्या बात है. डीके पॅनल सध्या चर्चेत आहे. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 26. 26. 48चा पाठला करायचा आणि 26 लागल्या धावफलकावर. खोला टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करतो. समोर मिड ऑफ आहे.
एक चोरटी धाव, दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी झालेली आपण पाहतोय. धावसंख्या सिंगलने 27 वर. ज्या प्रकारे सुरुवात झाली या डावाची, असं वाटतंय की हा सामना एकतर्फा झुकतोय की काय. 48चा पाठला करायचा RD11 चांदप संघाला. ज्या प्रकारची सुरुवात झाली 21 या ओव्हरमध्ये देखील एका मोठ्या फटक्याची वसुली आपण पाहिली. P2चं षटक आहे, दुसरं आणि 3 फिल्डर आउटफील्डमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, समोर शॉर्ट स्क्वेअर लेग, फ्लाइंग स्लीप, शॉर्ट कव्हर, लो फुल टॉस, लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. फिल्डर तिथे तैनात आहेत आणि चांगला झेल देखील दरम्यान टिपला गेला. विकेटचं पतन, ज्या विकेटच्या शोधात होती ती विकेट फायनली मिळाली. फर्स्ट गॉन. विकेटचं पतन झालं. दरम्यान धक्का पहिला. बऱ्याच दिवसानंतर आमचे DK डाशिंगकडं भेट होतीये. मॅडी धुळे सर असतील, त्यासोबत डान्सिंग अंपायर आमचे विष्णू सर आणि स्क्वेअर लेगला योगी बाई बक्कासूर बक्याडॉन नाही आले. कसे नाही अजून, डाव संपला होता मध्ये मध्यंतरी, पण भेट घेण्यासाठी काय आले नाही. चर्चा करू आपण. बक्या डॉन बोला तयार. ऑन साइडला टायमिंग बेमिसाल आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. 2 फिल्डरच्या मधून निघून चाललाय बॉल. वाईड लॉंगॉनच्या बाहेर, चौकार. नाही, योगीराज बुटेरे सरांनी बघा फिटनेस वरती किती लक्ष दिलंय या हंगामात. बघा ना DK, काय फिटनेस आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वीच्या हंगामामध्ये जरूर आउट ऑफ फिटनेस चालले होते, पण या हंगामात तो कमबॅक केलाय. कारण मोठी जबाबदारी आहे DK पॅनलच्या सगळ्या पंचांना कसं मॅनेज करायचंय, कोणत्या दिवशी किती पंच कुठे पाठवायचे, ही जबाबदारी आहे. मॅनेजर आहेत. दरम्यान 1 रन इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा माफ करा. या षटकामध्ये जर आपण आवर्जून पाहिलं तर जरूर षटक पूर्ण झालंय, पण पहिल्या बॉलवरती कोणती धाव आली नाही. मग चौकार, एक्स्ट्रा रन, सिंगल, विकेट, चौकार आणि दुहेरी धाव, म्हणजे बॅलन्स षटक राहिले, ज्यामध्ये एक विकेट देखील आली आणि दुसऱ्या बाजूला चांगल्या हेल्दी रन रेटने धावफलक देखील पुढे गेले. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, 2 ओव्हरचा खेळ संपला. 33 धावा, 18 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 15 धावांची गरज. प्रसादाला जयेशने चांगली बॅटिंग केली. 7 नामदेवनं दिली जरूर. रवीने चौकार जरूर एक लगावला आणि तत्पूर्वी आपण पाहतोय धावांची गती सध्या 33 वरती. 15 करायच्यात अजूनही. मॅच फार सोपी झाली RD11 चांदपसाठी. सामना क्रमांक पहिला आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आज चौथा आणि अंतिम दिवस आणि आज आपल्याला 8चा पोल पूर्ण करून सेमीफायनल आणि फायनल देखील कव्हर करायचे. सो बी फास्ट. स्लो ओव्हर रेट मेंटेन जर ठेवला तर कदाचित लास्ट 2 ओव्हर्स मध्ये फिल्डर पेनल्टी लागू शकते. ऑन साइडला जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर, झूम अंतर, सिक्सर. चला आता विजयासाठी अवघ्या 9 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे एकतर्फा झुकला RD11 चांदपच्या बाजूने. 8 बॉल 25 वर वैयक्तिक बॅटिंग करतोय. ओहो, लाकूड तोड
लाकूडतोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फर्निचर डिस्ट्रॉइड. फायनली मोठी विकेट मिळाली आहे जयेश बाद. सध्या तरी या क्रीडांगणावरती चांदप क्रिकेट संघाची हवा आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारचं डॉमिनेशन आपण पाहतो, अग्रेसिव्हली बॅटिंग करतात, ते टेम्परामेंट, पॉझिटिव्ह अप्रोच चांदप संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला पूर्ण शोल्डर डाऊन झालेले आहेत. बहुत यार वॉज दॅट अपील झाली आहे, इम्पॅक्ट बाहेर आहे, पण डायरेक्ट हिट मागे झालाय. योगीराज बुटेरे सरांचा इशारा आला, फलंदाज बाद आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आदरणीय हेमंतजी चतुरे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. द्वितीय पारितोषिक आदरणीय समीरजी मेहर आणि पंकजजी मेहर साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक जर आपण पाहिलं तर आदरणीय मयूर सुरेश मेहर साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. त्यासोबत महाकाली स्टील यांच्या माध्यमातून अर्थातच ट्रॉफी सुनीलजी अहुजा साहेब मॅन ऑफ द मॅच, अमोलजी सोनवणे यांचा आम्ही आवर्जून विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय. सागरजी मेहर साहेब असतील, किशोरजी मेहर साहेब असतील, यांचं बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर शूज इथे देण्यात येतील. त्या खेळाडूला ते शूज आम्हाला पुरस्कृत केलेत अल्पेशजी राणे साहेबांनी. आणि पिण्याचं पाणी या स्पर्धेमध्ये आदरणीय करणजी बोराडे साहेबांनी आम्हाला इथे पुरस्कृत केले. आणि बॉल या संपूर्ण स्पर्धेमध्ये जयास फार्म्सचे प्रोप्रायटर अक्षयजी भोईर, ललितजी भोईर यांनी आम्हाला इथे पुरस्कृत केलेले आहे. त्यासोबत मालिकावीर खेळाडूसाठी स्पोर्ट्स सायकल देखील आहे, ती आम्हाला भूषणजी ठाणगे साहेबांनी पुरस्कृत केलेले आहे. या सर्व दानशूर दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांच्यामुळे खरं तरी स्पर्धा सफल होते. सर्व दानशूर दात्यांचा आभार. पण दरम्यान आपण ही चर्चा करत होतो, पण मैदानामध्ये घडले काय तर पूर्णपणे डाव पलटलाय. जिथे असं वाटत होतं की एकतर्फा विजय RD11 चांदप संघ मिळवेल, पण नाही, गोलंदाज विकीला ते मान्य नव्हतं. आणि आपण पाहिलं तर सलगचे 3 विकेट, ज्यामध्ये मध्ये एक रनआउटची विकेट आहे, पण कमबॅक करून दाखवलाय गोलंदाज विकीनं देखील. येणारे आता चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 14 आणि 14 मध्ये विजयासाठी करायचे आहेत 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती विकी पुन्हा एकदा तयार होतात. वेगवान पण पंच आमच्याकडे वळतात. अतिरिक्त धावेचा इशारा, हे करायचं नाहीये विकीला. आता ज्या प्रकारची त्याने षटकारानंतरची गोलंदाजी दाखवली आहे, तो इम्पॅक्ट सोडलाय तर या ग्राउंडवरती. आणि कुठेतरी असं वाटतंय की इथून कमबॅकच्या त्या होप्स दिल्यात, त्या अपेक्षा दिल्यात, त्या पूर्ण देखील त्याला करता यायला हव्यात. एक्स्ट्रा रन 8 करायचा आता. खोला टाकतोय, व्हॉट अ बॉलिंग, सुपर, आउटस्टँडिंग, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. अचूक टप्पा आणि भेदक मारा. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आता वाचायचं नाहीये तर आता अटॅकच करायचा. गोलंदाज देखील सांगतो की फक्त फलंदाजच प्रत्येक वेळी तुमच्यावरती हावी होऊ शकत नाही.
डॉमिनेशन आम्ही देखील दाखवू शकतो आणि ते डॉमिनेशन दाखवतोय विकी. सध्या जबरदस्त गोलंदाजी करतो, आउटस्टँडिंग हा परफॉर्मन्स आपण पाहतो. इतर गोलंदाजांनी काय केलं मला माहित नाही, मला स्वतःला सिद्ध करायचंय हे तो दाखवतोय या क्रीडांगणावरती. यावेळेस टप्पा लवकर हेरला फलंदाजानं. ऑन साइडला सिंगल मिळेल. 7 करायच्यात अजूनही. 7 स्टील रिक्वायर्ड. 13 बॉल 12 बॉल. येस, येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी अवघ्या 7 धावांची गरज आहे. फिल्डिंग लावून घ्या लगेच आपण. पाण्याची गरज असेल तर सांगा, एक्स्ट्रा खेळाडूंना आम्ही पाठवतो. मग नसेल तर आपण लगेच मॅच सुरू करू शकता. आंबेशिव आणि पिंपळोली वाडी लगेच रेडी राहा. फक्त आता 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती आय थिंक 7 धावांची. आंबेशिव आणि पिंपळोली वाडी, चला दोन्ही संघ आपण मुख्य अतिथी मंचाच्या समोर यायचे, मेन स्टेजच्या समोर यायचे. सराव बंद करा, फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला प्लीज, कारण योगी सर बघा आज शेड्यूल मोठा आहे. व्हॉट अ फिटनेस, क्या बात आहे. फार दिवसानंतर भेट झाली, आपण या चर्चा करू. फटका चांगला आहे, लॉफ्टेड ड्राइव्हचा फटका आपण पाहिला. बॉल डीप मध्ये, सिंगल मिळते. आता 6 करायचे आहेत सध्या, ओनली 6 रिक्वायर्ड. सहाची गरज. हो, ड्राइव्ह करतोय, फटका चांगला. बॉलर्स बॅक, स्ट्रेट बॅटनं 1 रन. कोणती रिस्क घ्यायची नाहीये फलंदाज. आता आपण पाहतोय लाईटली खेळतात. धावसंख्या झाल्या ते स्कोर मित्र आम्हाला कळतात 43. 5 ची गरज आहे. 5 स्टील रिक्वायर्ड. सामना पूर्णपणे एकतर्फा झुकला. एकतर्फा मॅचेस न्यूट्रल प्रेक्षकांना पाहायला आवडत नाही. कदाचित RD11 सांदपचे प्रेक्षक खुश असतील. फोर्स केलाय आडवा बॅटनं आणि आता मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ते क्षेत्र खरं तर आमच्या नजरे आड आहे, त्यामुळे एक्झॅक्टली तिकडे काय घडतं ते आम्हालाही कळत नाही. पण चौकाराचा इशारा येतोय. 4 रन मिळतात आणि स्कोर इज इक्वल. आता धावसंख्या समांतर आहे, पण चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम असल्या कारणास्तव आपल्याला ही धाव कंपल्सरी पूर्ण करावीच लागेल. ग्रामीण क्रिकेट बदलापूर संलग्न बांगणी असोसिएशन नियमानुसार तुम्हाला या धावा कंपल्सरी पूर्ण कराव्या लागतील. चला, अवघ्या 1 धावेची गरज आहे. सामना पूर्णपणे RD11 सांदपच्या बाजूने झुकलाय. काल खर तर DK सर राहुल चव्हाण बदलापूर मानकिवली यांचा संघ जरूर खेळत होता घोट गावात. पहिला सामना त्यांनी जिंकला होता, पण मथुर फॅन क्लब या नावाने तो संघ तिकडे खेळला. सलग 2 दिवस, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसामध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकलं. आणि इथे विकेट मिळण्याची शक्यता आहे आणि विकेट मिळते. गरज आहे का? नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर सांगतात गरज नाहीये. विकेट मिळते, फलंदाज बाद.
आता अवघ्या एका धावेची गरज आहे. भरपूर जास्त वेळ खर्च होतो, लक्षात ठेवा. जास्त अधिकचा वेळ खर्च करू नका. वारंवार एकच सूचना देणं आम्हाला देखील चांगलं वाटत नाही. ऑनलाईन प्रेक्षक सामना पाहत असतात. पुढील दोन्ही संघ आपण तयार राहा. आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर आणि ते आणखीन एक विकेट. एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. 1 more विकेट डाऊन. फक्त एका धावेची गरज आणि एका पाठोपाठ एक विकेट पडतायत. आणि याच परिसरात आपण असं होताना पाहिलंय. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुल त्या क्रीडांगणावरती शिवशक्ती कडाव आणि जाई या दोन संघांमध्ये सामना सुरू होता. 6 बॉल 1 ची गरज होती. त्या धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या. त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, देसाई, डोंबिवली, सोनारपाडाचा सामना सुरू होता. खिडका विपक्ष सोनारपाडा. 6 बॉल 2 ची गरज होती. करण ठाकूरनं तो कारनामा करून दाखवला होता. त्यामुळे बऱ्याचदा अशा मॅचेस अंगलटी येताना पाहिल्या बॅटिंग टीमच्या.